माझं दिसत असेल सगळी धुकायत सगळी या दुकानात त्याचं बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी त्याचं डोकं पुरायचं. तर मी आणि माझे मित्र आम्ही चाललो आहोत गुंजवण्याला. गुंजवणे जे की किल्ले राजगडाचा पायथा आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही 9 जण निघालो आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच कोल्हापूरचा विजय. आणि आज पण ब्लॉग मी संध्याकाळी सुरू होतो, म्हणजे रात्री सध्या साधारणतः 8 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत राजगड. की एक्झाम झाली की कुठं तर जाऊन यायचं. मग त्यानंतर ना मग आम्ही असं ठरवलं की रात्री मित्र एखाद्या ठिकाणी कॅम्पिंग करू. मग असं सगळा विचार करून आम्ही शेवटी राजगड ठरवलं. सध्या आम्ही आता रात्रीच राजगडला आहोत. रात्री ट्रेकिंग सुरू करून वर मंदिरात तिथं आम्ही शक्यतो कॅम्प करेन. आणि सध्या हे बघा पाऊस पण तुम्ही बघू शकताय, बारीक पाऊस आहे सुरू. आमचं मुळात असंच प्लॅन ठरलं होतं की पाऊस ते नसल्यावर जायचं आणि या पावसाचा तिथं राहण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा. हो यश हाका महाराजाला जल दिसायचा आहे. नाही नाही, व्हॉल्यूम बिल्यूम सगळं दिसल ते घालून. आता इथून ट्रेक सुरू करणार आहे. सध्या वाजले 8:15. तर इथून ट्रेक आता आम्ही सुरू करतो. हे असं चिखल लागतं जाताना बेसवरून. जर तुम्ही गुंजवण्यावरून आला तर हे असं सगळं चिखल लागतं. आणि जर तुम्ही पाली आता 3 दरवाजे आहेत असं बोलतायत त्यांनी. तर आम्ही आता असं सध्या चाललोय सगळी. अरे महाराजांच्या गडावर चाललो. महाराजांची गर्जना तर झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर चला ट्रेक आता सुरू झाला आमचा. तर असे क्वचितच ठिकाण राहिलेत जिथे आपल्याला काजवे बघायला मिळतात. हर्षा बंद कर लाईट. तिथे झाडावर बसलो. हे बघ हे झाड बसले बघ. नाही दिसलं. आम्ही जसं जसं जात जाईन पुढे तसं कुत्रा आमच्या सोबत यायलाय, जी की चांगली गोष्ट आहे. कुत्र्याचं आम्हाला रस्ता दाखवायला तसं. सगळं आपला चार्ली घेतो. चार्ली लेट्स गो. चार्ली चल. चला चार्ली ऐकतो. चल कोणी नाही मग चल. चल जगायला चार्ली बी घ्यायलो तर तर मित्रांनो आम्ही स्पीकर एक सेफ्टीसाठी लावलाय की काही जीवजनावर जर असेल तर उगाच काही व्हायला नको म्हणून. येस जरा 1 मिनिट जागा दे. 1 मिनिट पुढे येस जरा जागा दे. येस
चल आगे तो पीछे पीछे जा रहा है। चल छोड़ आने दे पीछे पीछे नाही थोडा ते आपलं घेऊन जायचं आणि नारळाचं दूध खूप कमी येणार ते घे ना आणखी एक घे ना नाही नाही ते नारळाचं फक्त नारळ ते सोबत राहते कामी पडेल नाही ते ट्रेंड कुठे एक खाली उतरलं तोड ना मागे तोडता येईल का हे बघ इथून हा पकड थोड थोड तू थोडायचं का अंदाज मारतो जरी पण दाखवून मारतो आपण तोडायचं हे तोडायचं मग हळूहळू आपण तिकडे पाहिजे तिकडून तोडू तिकडून वर सगळं तुम्हाला सगळं पांढरं पांढरं दिसत असेल, सगळी ढग आहेत, धुक आहेत सगळी. आणि या धुकांच्यात मुळात काही दिसून झालं आणि पुढचं या अफाट अशा धुकात आम्हाला लागले भूक आणि आम्ही खातोय काहीतरी काय नाही. थोडा 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 बारीक पाऊस आहे. खरंच मित्रांनो हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तुम्ही. माझ्या एक हातात दे फक्त हे वर द्या आणि माझ्या हातात कोणतं द्या की मला काही मी नाही घेतला अजून. मला थोडं नाही भेटला का मी आणि विजय आहे आम्ही दोघं थांब. मित्रांनो ऐका हा आवाज पावसाचा. हा आणि काय सोड ना नाही आणि हा पावसाचा आवाज कसा पिले 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 रे. आणि त्यात हे असलं गोड काहीतरी आणा. हे गोड म्हणा किंवा अजून खजूर बिजूर आणला तर खरंच भारी होईल. एक मिनिट तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे उत्साह पोरांचा, कारण हे धुकं आहेत सगळी रात्रीची आणि या धुक्यात आम्ही चाललोय. मित्रांनो धुकांमुळे काही दिसत नाही, पण आम्ही फायनली चोर दरवाजातून आत आलोय. तिथे दरवाजा लिहिलाय आणि फायनली हे उद्या सकाळी बघायला ज्यावेळी मिळेल खरंच खूप खूप भारी वाटेल, कारण सध्या धुकांमुळे काही दिसत नाहीये. तर मित्रांनो आम्ही फायनली पद्मावती मंदिरकडे आलेलो आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे धुकंच आहे. पाऊस फक्त बाहेर आहे आणि तो थोडा आहे आणि आम्ही पाऊस यायच्यात आम्ही आत आलोय. ही सगळी मंडळी आम्ही बसलोय आणि आम्ही ठरवलं होतं की मॅगी करायची. मग सध्या आम्ही मॅगी इथं करतोय, इथं चूल. आणि आम्ही असं करणार आहे की जो काही कचरा होईल आम्ही घेऊन जाऊ. आम्ही काय इथं काय कचरा करणार नाही आहे. तर मित्रांनो फायनली मॅगी पण खाऊन झाली. सध्या 2-2:30 वाजले आहेत आणि काही पोर असे झोपल्यात. त्यानंतर हे बघा चार्ली पण आमचा जो आमच्या सोबतच होता चार्ली तो पण झोपलाय. पाहू आता सकाळी काय होतं. तर मित्रांनो सुप्रभात राजगडावर. आणि सध्याचं वातावरण एकदम असं गंभीर झालंय. सध्या मी दाखवू शकतो तुम्हाला वातावरण, कारण रात्री तर काय दिसलं नव्हतं. आणि मुळात आम्ही आलो रात्री इथं थांबलो. मॅगी आम्ही करून खाल्ली होती, साफसफाई पण पूर्ण केली आणि आता झाली. आता जायचं बालेकिल्ल्याला, कारण तिकडून मग आपल्याला सूर्योदय बघायचा आहे. अर्धा किलोमीटर म्हणते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भारी वातावरण झालंय आणि या वातावरणात फिरायला खरंच फार जास्त मजा येणार. पहा कशी दुकानची फाटच येते. दुकानात जो
राजगड बालेकिल्ला शिवकार्य प्रतिष्ठान. तर इथून असं बालेकिल्ल्याला जायचं आहे वर. आता आम्हीही पहिल्यांदा जातोय त्यामुळं आम्हालाही नाही माहिती. तर ते त्यांचं सिरियस डिस्कशन सुरू आहे की नेमका रस्ता कुठं आम्ही चुकलोय. कारण कोणालाच माहिती नाही रस्ता कुठं चुकलोय. ते प्लॅनिंग करूच तोपर्यंत मी तर या वातावरणाचा आनंदच लुटालोय. खरंच खूप भारी वाटायलंय सध्या तरी. आणि आम्ही मागून चाललो होतो त्या रस्त्यात. खूप तिथं डायव्हर्जन का बालेकिल्ल्याला जायचं. आम्हाला इथं मध्ये एक डायव्हर्जन सापडलं की इथून रस्ता असू शकतो बालेकिल्ल्याला जायला. तर मित्र तरी पण हा रस्ता नाही आहे बालेकिल्ल्याला जायला. मग आम्ही परत तोच रूट फॉलो करतो जो पहिला आम्ही चुकलो होतो असं वाटलं आम्हाला. तर बोर्ड पण असंच सांगते की इथंच बालेकिल्ला या रस्त्यावर. मुळात तो खूप असं एक्साइटेड झाला की सगळं विसरून चाललाय. त्यांना परत खाली आणण्याची कोशिश चालू आहे आमची. मी सागर काय वाटतंय बाबा, कसं वाटलंय? एक तर रस्ता भेटत नाही मित्रांनो. हा आणि हे धुक हा व्ह्यू पण असा सॉलिड आहे. एकदा येणं बनते बा इथं. खरंच येणं ट्रेक करा, नक्की करा या गडाची. आणि मोस्टली नाईट ट्रेक तुम्ही करू नका. आम्ही केलोय पण नाही नाईट ट्रेक करा आणि केला तर चोर दरवाजाने करा. हा चोर दरवाजाने करा. ऍडव्हेंचर खूप डायरेक्ट 80 डिग्री 79 टू बी एक्झॅक्ट 79 डिग्री. तर मित्रांनो ही चेष्टेची गोष्ट झाली. पण तुम्ही मान्सून ट्रेक नक्की करा राजगडावर. आणि नाईटला केला तर गुंजावणे गावातून चोर दरवाजाहून या. तो खूप थ्रिलर असा आहे आणि खूप असं भारी वाटतं तिथून यायला. कारण खूप डेंजर रस्ता आहे तो. तर बाकी आपण आपली जी आता कंटिन्यू करू. हे कुत्री कायम सोबत असतातच. काल रात्री पण आमच्या सोबत पांढरं कुत्रं होतं ज्याला आम्ही चार्ली नाव दिलं. आणि आज हे कुत्रं आहे जे आमच्या सोबतच. आम्ही थांबलो की थांबतं आणि आम्ही चाललो की येतो आमच्या पाठीमागं. फायनली इथून आम्हाला रस्ता सापडला की जो की वर जातो. हे जे पुढे दादा आहेत यांनी आम्हाला सांगितलं होतं की बालेकिल्ल्याला जायला तिथं जायचं. त्यामुळे आम्ही इकडून आलोय. कसं चढ आहे ते आमचे मावळे वर चालत. तर या खडी चढाईने बालेकिल्ल्याची ट्रेकिंग सुरू होते. आपण पण जाऊ वर. फायनली आम्ही आलो आहोत बालेकिल्ला महादरवाजाजवळ. इथं महाराजांनी ज्यावेळी अफजल खानाचा वध केला त्याच्यानंतर अफजल खान थोडासा घायाळ झालेला, पळायला चालू केलेला त्याने. त्यानंतर त्यांचा जो हे होता मावळा संभाजी गावजी त्याने त्याचं डोकं उडवलं अफजल खानाचं. आणि जिजाऊंना ते डोकं दाखवण्यासाठी संभाजी गावजी आणि त्याचा एक साथीदार इकडे दोघे जण आले होते दाखवायला जिजाऊंना. मग त्यावेळी जिजाऊंनी त्याचं बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी त्याचं डोकं पुरून ठेवायचं असं सांगितलेलं. सध्या ते कुठे ते माहित नाही, म्हणजे कुठं ठेवलंय काय केलंय
बट ते याच दरवाजाच्या आहे कुठेतरी या दरवाजातच. राजगडाला 3 माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची 1394 मीटर आहे. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेले बालेकिल्ला म्हणजेच पृथ्वीने स्वर्गावर केलेली सवारी होय. तर मित्रांनो, या पायऱ्या पहा, इथून वर जायचं. म्हणजेच आता सध्या आम्ही बाली किल्ल्यावर आलोय आणि बाली किल्ल्यावर वर त्या काळातले काही अवशेष महादरवाजातून आत आला की उजव्या बाजूला वर यायचं. आला की इथं पायऱ्या लागतात. पायऱ्यावर जे अवशेष आहेत ते बघायला मिळतात. आता तेच बघू. खरंच मित्रांनो, जर तुम्हाला उन्हाळ्यात इथं येता येत नसेल तर हिवाळ्यात नक्कीच या, पावसाळ्यात पण नक्कीच या. आणि खूप खूप भारी हा एक्सपिरियन्स आहे सध्या. तर जरी इथून काही दिसत नसेल, धुकं खूप साचले तिथं, जरी काही दिसत नसेल, पण तुम्ही नक्कीच या. ये रहे हम आज सिंहगड टीव्ही पे. वर आल्यावर तिथं अवशेष आहेत काही जे जुन्या काळात, तर ते पाहू आपण. कारण दुकानचं आता माहिती नाही नेमकं इकडे वर आल्यावर नक्की तुम्हाला दिसेलच. तिथे लिहिलेलं पण आहेच. ज्यावेळी तुम्ही वर येतात थोडं पुढं आलं की इथेच राजगडाचे अवशेष तिथे लिहिलेले आहे. तर तुम्ही इथे नक्की बघू शकता. तिथे असं म्हणलं जातं की येथे महाराजांचा राजमहाल होता. इथले नियम पाळून आपण आत जाऊ. तर इथे लिहिलंय विशेष ती पाहूच शकता तुम्ही. तर मित्रांनो, बाले किल्ला पण पाहून झालाय आमचा आणि आता आम्ही खाली चाललोत.